जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील यड्रावकर यांनी मंगळवारी दिमाखदार शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शहरातील नागरिक, कार्यकर्ते तसेच विविध घटकातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। यड्रावकर चेंबर्स येथून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भव्य रॅलीने मुख्य मार्ग गजबजून गेले। ढोल ताशांच्या निनादात व घोषणाबाजीच्या जल्लोषात निघालेली ही रॅली प्रमुख मार्गाने जात सिद्धेश्वर देवालय येथे पोहोचली। तेथे संजय पाटील यड्रावकर यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेत पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला। त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या समक्ष त्यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते। आगामी काळात जयसिंगपूरला पूर्णपणे आधुनिक सुविधा असलेली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता आवश्यक आहे, असं संजय पाटील यड्रावकर यांनी सांगितलं। माजी आमदार उल्हास पाटील, सावकार माद नाईक, मिलिंद भिडे यांच्यासह सर्व मान्यवर नेते आघाडीबरोबर असल्यामुळे आणि सर्व जयसिंगपूरच्या सर्वांना विकासासाठी कमी पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितलं। नागरिकांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल समाधान व्यक्त करत यड्रावकर म्हणाले की जनतेच्या प्रेमावर आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरच मी निवडणुकीला सामोरे जात आहे। जयसिंगपूरच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असं आवाहन यड्रावकर यांनी यावेळी केलं। यावेळी सावकार माद नाईक, मिलिंद साखरपे, प्रकाश पाटील टाकवडेकर, सुभाष पाटील राजपूत, रणजितसिंह पाटील, प्रमोददादा पाटील, सुभाष भोजने, शीतल गतारे, मिलिंद भिडे, असलम फरास, अमरसिंह निकम, धनाजी देसाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।